हथियारों के साथ हदपार अपराधी गिरफ्तार। नासिक पुलिस आयुक्त संदीप कर्णिक के निर्देश पर खंडनी विरोधी दस्ते ने शहर में अपराधों को रोकने के लिए एक विशेष अभियान शुरू किया है। एवीपी नासिक टीवी हमेशा सच के साथ। इस अभियान के तहत पुलिस को सूचना मिली कि किरण केवर नामक व्यक्ति मखमलाबाद क्षेत्र में एक हथियार के साथ दुकानदारों को धमकाकर पैसे की मांग कर रहा है। इस जानकारी के आधार पर 16 अगस्त 2025 को खंडनी विरोधी दस्ते ने आवजीनाथ टी स्टॉल के पास जाल बिछाकर आरोपी किरण सुखलाल केवर उम्र 25 को गिरफ्तार किया। उसके पास से एक पिस्तौल और एक जिंदा कारतूस बरामद किया गया, जिसकी कुल कीमत 40,500 रुपये है। आरोपी किरण केवर एक कुख्यात अपराधी है, जिसे नासिक शहर से पहले ही हदपार शहर से निष्कासित किया जा चुका था। उसने हदपारी के आदेश का उल्लंघन करके शहर में वापस आकर आपराधिक गतिविधियां शुरू कर दी थी। उसके खिलाफ महसरूट पुलिस स्टेशन में भारतीय हथियार अधिनियम और महाराष्ट्र पुलिस अधिनियम के तहत मामला दर्ज किया गया है। उस पर पहले भी हत्या और डकैती जैसे कई गंभीर अपराध दर्ज हैं। ये कार्रवाई पुलिस आयुक्त संदीप कर्णिक के मार्गदर्शन में की गई। आज दहीहंडी सणानिमित्त पोलीस ठाणे हद्दीमध्ये वरिष्ठांच्या आदेशान्वये खंडणी विरोधी पथक हे गस्त करत असताना दत्ता चक्कर पोलीस हवालदार आहेत खंडणी विरोधी पथकाचे, त्यांना माहिती मिळाली की मसूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक इसम लोकांना धमकवत आहे। त्याच्या हातामध्ये पिस्टल आहे, अग्निशस्त्र आहे आणि तो लोकांवर ते ताणत आहे आणि त्याच्यामुळे लोक सैरावैरा पळत आहेत आणि लोक दुकानं बंद करून वाहन सोडून पळून गेले। संपूर्ण स्टाफ तिकडे रवाना केला। माहिती मिळाल्यानंतर आरोपी संधीचा फायदा घेऊन पळून गेला। 7:15 वाजेची घटना आहे। त्यानंतर संपूर्ण स्टाफ अधिकारी आमच्या केवर असून सन 2024 12/11/2024 मध्ये तो पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून त्याला माननीय झोन 1 सरांनी तडीपार केलेला आहे आणि तरी सुद्धा तो पोलीस ठाणे हद्दीमध्ये आणि एक गुन्हा जो आहे तो अग्निशस्त्र वापरल्याचा आहे। तर सदरच्या गुन्ह्यांची पडताळणी केलेली असून खात्री झालेली की त्याच्यावर 4 गुन्हे आहेत आणि तो ह्या गुन्ह्यांच्या तो शरीराविरुद्ध गुन्हे करणारा सराईत आरोपी असल्यामुळे त्याला तडीपार केलं होतं, पण तरी सुद्धा तो शहरामध्ये फिरतो आणि दहशत पसरत होता म्हणून त्याला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। त्याच्याकडून एक देशी बनावटीचं अग्निशस्त्र जप्त केलेलं आहे। त्याच्यासोबत एक राऊंड आहे आणि मॅगझिन पण आम्ही ती जी आहे तर ती ताब्यात घेतलेली आहे। त्याच्याकडून आम्ही आता पूर्ण जे चौकशी करत आहोत। तपासात आम्हाला किंवा चौकशीमध्ये निष्पन्न होईल त्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई करत आहोत। अन्याय अत्याचाराचा पर्दाफाश करण्यासाठी एबीपी नाशिक टीव्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।